आपल्या देशामध्ये शेकडो वर्षापासून 12 बलुतेदारी पद्धत होती। त्या काळी इतर गोष्टींप्रमाणेच आपला देश कपड्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता। हातमागावर तयार झालेले जाडजूड कपडे बहुतांश नागरिक वापरत असत। अत्यंत टिकाऊ आणि कलाकुसरीची वस्त्र बनवणारा देश अशी आपली जगभर ओळख होती। मात्र इंग्रजांच्या आक्रमणानंतर हातमागाची व्यवस्था हळूहळू मागे पडत गेली। स्वातंत्र्यानंतरही हँडलूमचं क्षेत्र दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहिलं। त्यामुळे सध्या देशातून हँडलूमचे कपडे इतिहास जमा झाले आहेत। मात्र खादीच्या कपड्यांचं महत्त्व काही प्रमाणात अजूनही टिकून आहे। एकेकाळी सुवर्ण वैभव निर्माण केलेल्या मात्र काळाच्या ओघात बाजूला पडलेला हँडलूमचा प्रवास विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त राष्ट्रीय हँडलूम दिनानिमित्त। एक नूर आदमी 10 नूर कपडा असं म्हटलं जातं। आकर्षक आणि उत्तम दर्जाचे कपडे व्यक्तिमत्वाचा रुबाब वाढवतात। आपल्या देशात सुमारे 200 वर्षापूर्वी हातमाग आणि हस्तकलेवर आधारित कपड्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायची। त्या काळातील राजे रजवाडे आणि नामवंत व्यक्तींच्या कपड्यांवरून आपला देश कपडे निर्मितीच्या बाबतीत सरस असल्याचं आढळतंय। इंग्रज येण्यापूर्वी देशातील खेडी स्वयंपूर्ण होती। त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीचे होते। कामाच्या मोबदल्यात पैशाऐवजी धान्य द्यायची पद्धत होती। बलुतेदारी पद्धतीमुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होतं आणि त्याच्या मोबदल्यात अन्नधान्य मिळत होतं। शेतात उत्पादित झालेलं धान्य त्याच गावात फिरतं राहत होतं। नाभिक समाजाच्या लोकांनी केस कापावेत, धोब्यांनी कपडे धुवावेत, चांभारांनी चपला शिवाव्यात, गुरवांनी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यांनी शेती करावी, साळ्यांनी कपडे विणावेत आणि रंगारी लोकांनी त्यास रंग लावावा। या पद्धतीमुळे समाज स्वावलंबी होता। कपड्यांच्या बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण आणि संपन्न देश होता। भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा। हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करत। इथले वस्त्र कारागीर जगप्रसिद्ध होते। अत्यंत सुंदर कलाकुसर करून हातमागावर एक से बढ़कर एक कपडे त्या काळी तयार होत असत। मात्र दुर्दैवानं इंग्रजांच्या आक्रमणानंतर 150 वर्षात हँडलूमचा व्यवसाय रसातळाला गेला। मऊ, तलम आणि वजनानं हलके टेरिकॉट कपडे तयार करण्याची यंत्रणा इंग्रजांनी देशात आणली आणि खादी उद्योगाला घरघर सुरू झाली। बंद पडत चाललेला भारतीय कपड्यांचा व्यवसाय वाचवण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी आंदोलन करण्यात आलं होतं। बाबू गेनू नावाच्या क्रांतिकारकानं परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपलं बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोचवला होता। त्या दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती। दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतरही हा व्यवसाय पुन्हा बहरला नाही। आज तर देशातून हातमागाचे कपडे नाहीसे झालेत, तर खादी निर्मितीचा व्यवसाय अत्यंत तुरळक ठिकाणी अल्प प्रमाणात सुरू आहे। सध्या देशात आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर यासारख्या ठिकाणी काही प्रमाणात कपडे विणण्याचा व्यवसाय सुरू आहे। आज तिला 43 लाखाहून अधिक लोक हातमागाचा व्यवसाय करतात। विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातील अनेक महिलांसाठी हाच व्यवसाय आजही उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन आहे। खादी व्यवसायाला चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावं यासाठी गेल्या 7 वर्षापासून आजचा दिवस राष्ट्रीय हँडलूम दिवस म्हणून साजरा केला जातो। एकेकाळी या देशाच्या स्वावलंबनाचं आणि संपन्नतेचं प्रतीक असलेल्या हँडलूम व्यवसायाचं अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रत्येक नागरिकानं वर्षातून एक तरी खादीचा कपडा वापरण्याची गरज आहे, यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी।